राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार। भाजप खासदारांना व्हिप जारी। झारखंडमधल्या चंपई सोरेन सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी। हैदराबादमध्ये 3 दिवसांच्या मुक्कामानंतर महाआघाडीचे आमदार रांचीला परत आले। ज्ञानवापी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। वजूखाना सर्वेक्षणाच्या मागणीवरती सुनावणी। ज्ञानवापी परिसरातील 10 तळघरांचं सर्वेक्षण करण्याची मागणी। नाशिकमधील आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधी रुपयांचं घबाड जप्त। 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे जप्त। सलग 4 ते 5 दिवस छापेमारी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या तोडफोड प्रकरणी PSI गाडेकर निलंबित। हलगर्जीपणाचा ठपका। ललित कला केंद्राच्या तोडफोड प्रकरणी भाजयुमोच्या 10 ते 12 जणांवरती गुन्हा दाखल। तातडीनं जामीनही मंजूर। इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक। जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात ATSची कारवाई। गुजरात ATSनं मुफ्ती सलमान यांना घाटकोपरमधनं ताब्यात घेतलं। इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक। कारवाईनंतर पोलीस स्थानकाच्या खिडकीतनं जमावाला शांत राहण्याचं अझहरी यांचं आवाहन। अझहरी यांच्या अटकेनंतर मुंबईच्या घाटकोपरमध्ये शांततेचं वातावरण। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचं आवाहन। मनोज जरांगेंची आज आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद। मुंबई आंदोलनातनं मराठा समाजानं काय मिळवलं याची माहिती देणार। उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्याचा दुसरा दिवस। कणकवलीमध्ये सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद तर 11 वाजता राजापूरमध्ये सभा। आमदारच गोळीबार करतायत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींना घराणेशाही नको, मग नारायण राणेंच्या घराणेशाहीचं काय? राणेंची घराणेशाही पंतप्रधान मोदींना चालणार का? घराणेशाहीवरनं ठाकरेंचा टोला। नारायण राणे शिवसेना सोडून गेले नाहीत तर त्यांना बाळासाहेबांनी लाथ मारून शिवसेनेतनं बाहेर काढलं। उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका। कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढलीत, नारायण राणेंचं नाव न घेता ठाकरेंचा निशाणा। कुडाळमधनं उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी। पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखलं। दीपक केसरकर सिंधुदुर्गातील डबल गद्दार। उद्धव ठाकरेंची मंत्री दीपक केसरकरांवरही टीका। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी घेतलं कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन। यावेळी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं गेलं। उद्धव ठाकरेंची आमदार वैभव नाईक यांच्या घरी भेट। यावेळी वैभव नाईक आणि कुटुंबियांकडनं उद्धव ठाकरेंचं स्वागत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कोकणात प्रचंड उत्साह। आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली। भाजपकडनं ट्विट करून ठाकरेंना टोला। आमच्यासोबत येणाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागलंय, मात्र आमचे दिवस आल्यावरती व्याजासकट पूर्ण करून घेऊ। उद्धव ठाकरेंचा मोदी सरकार आणि शिंदे गटाला इशारा। गद्दारांच्या नाकावरती टिचून शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवू। मालवणमधनं उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदे गटाला इशारा। राज्य सरकार फेसबुकवरनं चालणारं सरकार नाही। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका तर उद्धव ठाकरेंनी स्वप्न पाहणं सोडून द्यावं, चित्रा वाघ यांचं वक्तव्य। शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत। अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांवरती निशाणा। अजित पवारांनी हद्द ओलांडली। एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य? जितेंद्र आव्हाडांचा सवाल तर भावनिक आवाहन तुम्ही करता। आगामी काळात बारामतीकर तुम्हाला जागा दाखवतील, आव्हाडांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात। इस्लामपूरमध्ये अजित पवारांकडनं मोर्चे बांधणी सुरू। राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूरमधनं अटक। कुणाल राऊत हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आहेत। मोदी की गॅरंटी या आशयाच्या पोस्टर्सवरती काळं फासल्यामुळे कारवाई झाली आहे। कुणाल राऊत यांना पक्षाकडनंच घरचं आहे। पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नाहीत तर ते देशाचे आहेत, त्यामुळे संबंधित कृती समर्थनीय नाही। काँग्रेसच्या नेत्या कुंदा राऊत यांचं वक्तव्य।
10वी पर्यंत 2 ऐवजी 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य करण्याचा सीबीएसईकडनं प्रस्ताव सादर। त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय असणं आवश्यक, तर 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना एकाऐवजी 2 भाषांचा अभ्यास करावा लागेल। नक्षलवाद आणि इतर देश विघातक शक्तींशी लढण्यासाठी राज्यात लवकरच पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट तयार केला जाईल। तर आदिवासी भागात रोड कनेक्टिव्हिटीसाठी बिरसा मुंडा सडक योजना राबवली जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। केंद्र सरकार ओबीसींच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर देशाच्या मंत्रिमंडळात बहुसंख्य मंत्री ओबीसी आहेत, फडणवीसांचं विधान। आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी, मराठा आणि ओबीसी समाजात अस्वस्थता, आमदार जयंत पाटील यांची टीका। छगन भुजबळांकडनं 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, भुजबळांच्या मेळाव्यावरती बंदी घालण्यात यावी, 12 बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांची मागणी। एकनाथ खडसे इतरांच्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलतात, मात्र खडसे स्वतः भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन यांचा खडसेंवरती हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य शिबिर, संपूर्ण महाराष्ट्रातल्या लहान मुलांसाठी शिबिराचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात रुग्णांना मोठी मदत, उद्धव ठाकरेंच्या काळात एकाही रुग्णाला मदत मिळाली नाही, आमदार शहाजी बापू पाटील यांची टीका। बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण मुंबई हायकोर्ट का केलं नाही, यामागे सूत्रधार कोण आहे शोधलं पाहिजे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं विधान। वर्धा लोकसभेसाठी महाविकास आघाडीतनं शरद पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख यांचं नाव चर्चेत, तर युतीतनं अजित पवार गटाचे सुबोध मोहिते यांचा वर्धा लोकसभेवर दावा। भाजप आणि शिवसेनेकडनं परभणी लोकसभेवर दावा, महायुतीतील शिवसेना भाजपच्या दाव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी, परभणीची जागा आम्ही लढवणार असल्याची मागणी पक्षाकडे केली आहे, भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची माहिती। काँग्रेसचा चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार हायकमांड ठरवेल, आमदार सुभाष धोटे यांची प्रतिक्रिया। तर चंद्रपूरची लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांचं वक्तव्य। भाजपला लोकसभा महत्वाची, तशी आम्हाला विधानसभा, विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला भाजपसोबत लढू, आमदार बच्चू कडूंची भूमिका। उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची गृह खात्याकडनं चौकशी सुरू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। उल्हासनगर पोलीस स्टेशनमधला आणखी एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर, गोळीबारापूर्वी झालेल्या वादाचा हा सीसीटीव्ही असल्याची माहिती। बंदूक देशासाठी काढा, स्वहितासाठी नाही, उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरनं बच्चू कडूंचा सल्ला। बिहारला महाराष्ट्रानं गुन्हेगारीत मागे टाकलं, गणपत गायकवाडांच्या गोळीबारावरनं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांची टीका। महेश गायकवाड यांच्यावरती शस्त्रक्रिया पूर्ण, मात्र काळजी घेण्याची गरज, शंभूराज देसाईंची माहिती। उल्हासनगरमध्ये भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवरती गुन्हा, कोर्टाबाहेर गणपत गायकवाड यांच्या समर्थनात घोषणाबाजी, मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा। नाशिकमधील वारी आपल्या दारी या कार्यक्रमाला छगन भुजबळांची हजेरी, वारी आपल्या दारी कार्यक्रमाकडे वारकरी नागरिकांची पाठ, 80% खुर्च्या रिकाम्या। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं 11 फेब्रुवारीपर्यंत घर चलो अभियान, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर अभियानाची जबाबदारी, तर दररोज 18 तास काम करा, बावनकुळेंचे आदेश। राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये डे केअर केमोथेरपी केंद्र सुरू करणार, टाटा कॅन्सर सेंटरसोबत सामंजस्य करार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिरात काळ्या पाषाणातनं पुरातन दगडी फ्लोरिंग बनवण्याचं काम सुरू, देगलूरमधील खाणीतनं काळा पाषाण आणला जातोय। मुंबईत प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढली, भायखळामध्ये हवेचा स्तर सर्वाधिक वाईट, तर कुलाबा, अंधेरी, वरळी, बीकेसी आणि चेंबूरमधला हवेचा स्तरही घसरला। आता मुंबईमध्ये बांबूची लागवड केली जाणार, पालिकेचा शहरी हरितीकरणाचा प्रकल्पाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाईल, भांडूप ते कन्नमवार नगर परिसरात पहिल्या टप्प्यात ही लागवड होणार आहे। चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी अनारक्षित मेमू विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा, 31 मार्चपर्यंत दर रविवारी दुपारी 3:25 चिपळूण पनवेल लोकल सुटेल। 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रेल्वेचं फिरतं वस्तू संग्रहालय तयार होणार, फिरत्या संग्रहालयातनं उलगडणार रेल्वेचा इतिहास, राज्य शासनाकडनं 25 कोटींची तरतूद।
राज्यामध्ये 40 नव्या कोरोना बाधितांची नोंद, 20 रुग्ण बरे, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 260 वर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन अयोध्या. भाजप मुंबईकरांना घडवणार रामललाचं मोफत दर्शन. आज रात्री 9 वाजता मुंबईतनं अयोध्येसाठी पहिली विशेष ट्रेन रवाना होते. अहमदनगरमध्ये गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडनं 2 गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतूस जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अजय कुमार बन्सल यांनी जालना पोलीस अधीक्षक पदाचा कारभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना प्रशासनाकडून निरोप. परभणीचे नवे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पदभार स्वीकारला. आधीचे पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांची मुंबईला बदली. नांदेड जिल्ह्यातील लष्करी दलात कार्यरत असलेले जवान महेंद्र आंबुलगेकर शहीद. मूळ गावी शहीद आंबुलगेकर यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नागपूरमध्ये राष्ट्रसेविका समितीचा मकर संक्रमण उत्सव उत्साहात संपन्न. शहरातल्या विविध मार्गावरनं गेलेल्या पथसंचलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. अमरावतीच्या तिवसामध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय महिला पुरुष कबड्डी सामन्यांचं आयोजन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती. राज्यातले अनेक खेळाडूही सहभागी. उत्तर प्रदेश एटीएसकडनं ISIच्या एजंटला अटक. मॉस्कोमध्ये भारतीय दूतावासात काम करणाऱ्या सत्येंद्र सिवाल या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना क्राईम ब्रांचची नोटीस. 5 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश. आपच्या आमदारांना खरेदी केलं जात असल्याचा केजरीवालांनी आरोप केला होता. आरबीआयनं पेटीएमवरती लावलेल्या निर्बंधांनंतर येणाऱ्या अडचणींमुळे व्यापारी वर्गात चिंता. CITकडनं पेटीएम न वापरण्याचा निर्णय. पेटीएमच्या ऐवजी दुसरं ॲप्लिकेशन वापरा. CITचा व्यापाऱ्यांना सल्ला. अबुधाबीतील पश्चिम आशियातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचं उद्घाटन 14 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता. मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू. 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला विशेष महत्त्व. गुजरातमध्ये अदानी ग्रुप लवकरच देशातील सर्वात मोठा कॉपर प्लांट उभारणार. यातून 10 लाख टन कॉपरचं उत्पादन होणार. जम्मू काश्मीरच्या डोडा भागात बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे डोडा भागातील काही रस्ते बंद. हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमध्ये बर्फवृष्टी. उत्तरेत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी. जम्मू काश्मीरमध्येही जोरदार हिमवर्षाव. गुलमर्गमध्ये बर्फाची चादर. दैनंदिन व्यवहार आणि वाहतुकीवर मोठा परिणाम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.